आज आपण तर्रीदार झणझणीत गावरान पद्धतीने मटण रस्सा तयार करणार आहोत। बघता क्षणी खावीशी वाटणारी ही भाजी बनवायला अतिशय सोपी आहे। चवीला अतिशय भन्नाट लागते। सरसरीत रस्सा, भरपूर कट असलेली भाजी चवीला एकदम भन्नाट लागते। लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। एका बाउल मध्ये पाऊण किलो मटण घेतलेले आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। 1 चमचा हळद घालून घेऊया। 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे। सगळ्या मटणला हे लावून घ्यायचे आहे। मटणाला हळद, मीठ, अद्रक लसूण व्यवस्थित लावून घ्यायचे आणि 10 मिनिटांसाठी मटण मॅरिनेट करायला ठेवून घ्यायचे। सर्वात आधी मटण शिजवून घ्यायचे। यासाठी 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। कुकर मध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचे। यामध्ये काही खडे मसाले घालून घेऊया। चिरून घेतलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा आहे। कांदा व्यवस्थित परतवून घेऊया। कांदा आपला ट्रान्सपरंट झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। लगेचच यामध्ये मॅरिनेट करून घेतलेलं मटण आपण यामध्ये घालून घ्यायचंय। पुन्हा हे मटण व्यवस्थित परतवून घ्यायचंय। 2 मिनिटांसाठी आपल्याला हे मटण असंच परतवत ठेवायचंय। लगेचच यामध्ये पाणी टाकायचं नाहीये। तेलामध्येच आपल्याला हे मटण व्यवस्थित परतवून घ्यायचंय। 2 मिनिटांसाठी आपल्याला या मटणावरती झाकण ठेवून याला एक वाफ काढून घ्यायची आहे। 2 मिनिटं झालेली आहेत। आता लगेचच यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी आपण ॲड करायचंय। पाणी गरमच टाकायचंय, यामुळे आपल्या भाजीची टेस्ट अजिबात बदलत नाही। उकड एकदम छान तयार होते यामुळे आपली। लगेचच कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, किंवा मटण शिजेल तितपत आपल्याला शिट्ट्या करून घ्यायचं आहे। तोपर्यंत भाजीसाठीचं वाटण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला। यासाठी 2 कांदे रफली कट करून घ्यायचे। तव्यावरती आपल्याला कांदे भाजून घ्यायचे। यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचे, यामुळे कांदा आपला पटकन परतला जातो। कांदा एकसारखा आपल्याला हलवून घ्यायचा आहे, यामुळे एकसारखा कलर येईल कांद्याला। जास्त काळपट करायचं नाहीये, नाहीतर याची चव बिघडते। कांदा आपला व्यवस्थित भाजला गेलेला आहे। लगेचच आपण हा काढून घेऊया। लगेचच यामध्ये बारीक चिरून घेतलेलं खोबरं घालून घ्यायचंय। खोबरं आपण पाव वाटी घेतलेलं आहे। खोबरं एकसारखं आपल्याला परतवून घ्यायचंय। याचा देखील कलर आपण लालसर होऊस्तोवर आपल्याला परतायचा आहे, जास्त काळपट करून नाही घ्यायचा। खोबरं देखील व्यवस्थित परतलं गेलेलं आहे। लगेचच आपण हे काढून घेऊया। 1.5 चमचा धने आपल्याला यामध्ये परतवून घ्यायचे। याचा एकदम छान सुगंध आला की आपण धने देखील काढून घ्यायचे। सगळी जिन्नस व्यवस्थित थंड करून घ्यायची आहे। मिक्सर जारमध्ये आपल्याला हे घालून घ्यायचे। लगेचच यामध्ये 1 इंच आलं, भरपूर असं लसूण आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे। यामध्ये थोडं पाण्याचा वापर करायचा आहे आणि एकदम फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता आपलं वाटण तयार झालेलं आहे। लगेचच आपण भाजी तयार करायला घेऊ। कुकर आपला थंड झालेलं आहे। यामधला आपण लगेचच पीस चेक करून घेऊया। तुम्ही पाहू शकता पीस एकदम छान आपलं शिजलेलं आहे। पातेल्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घ्यायचे। तेल आपल्याला थोडं जास्तीच लागतं। यामध्ये हिंग घालून घेऊया। लगेचच आपण वाटण तयार केलेलं होतं ते यामध्ये ॲड करायचं आहे। वाटण एकसारखं आपल्याला परतवून घ्यायचं आहे। सर्वात पहिले तेलामध्ये आपल्याला वाटण परतवून घ्यायचं आहे। पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे। वाटण व्यवस्थित परतलं गेलं आहे। लगेचच यामध्ये सुके मसाले घालून घेऊया। थोडीशी हळद घालून घ्यायची। 2 चमचे घरचा मसाला घालून घेऊया। 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे। मसाले व्यवस्थित परतवून घ्यायचे। लगेचच यामध्ये आणि रस्सा थोडा करून आपल्याला ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे। यामुळे आपल्या भाजीला चव खूप छान येते आणि भाजीला कट देखील छान येतो। यामध्ये मटणचे पीसेस घालून घेऊया। मटणचे पीसेस व्यवस्थित आपल्याला मसाल्यांमध्ये परतवून घ्यायचे।
यामुळे आपला मसाला व्यवस्थित मटणामध्ये त्याचा अर्क उतरतो। मटणाची भाजी एकदम छान तयार होते। यामध्ये 1 चमचा मटण मसाला घालून घ्यायचा आहे। मसाला कुठल्याही ब्रँडचा चालेल। मटण व्यवस्थित मसाल्यांमध्ये परतवून घ्यायचं आहे। 2 मिनिटांसाठी मटण आपल्याला झाकून वाफवून घ्यायचं आहे। यामुळे आपल्या मटणाला टेस्ट खूप छान येते। आपला मसाला एकदम फ्लेवरफुल असा तयार होतो। मटण रस्सा तयार करताना शक्यतो हाडांचा मटण जास्त प्रमाणात घ्यायचं, यामुळे आपल्या मटणाचा रस्सा एकदम छान तयार होतो। आपलं मटण मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतलं गेलंय। यामधून तेल सेपरेट होतंय। लगेचच यामध्ये गरम आणि रस्सा घालून घ्यायचा आहे। आपल्याला रस्सा कितपत हवा आहे तेवढं पाणी आपल्याला गरमच ॲड करायचं आहे, थंड पाणी वापरायचं नाही आहे। यामुळे आपल्या भाजीची कुकिंग प्रोसेस थांबत नाही। लगेचच यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। भाजीला आपल्या खळखळून उकळी येऊ द्यायची आहे। यामुळे आपली भाजी एकसारखी एकदम छान तयार होते। भाजीला आपल्या गावरान टेस्ट यावी यासाठी येसूर म्हणजेच आपल्याला 1 चमचा ज्वारी बाजरीचं पीठ आणि 1 चमचा आपल्याला फुटाणे एकदम बारीक वाटून घ्यायचे। आणि फुटाणे नसल्यास आपल्याला 1 चमचा बेसन पीठ यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून एका वाटीमध्ये याची एक स्लरी तयार करून घ्यायची आहे। आणि रस्स्यामध्ये आपल्याला ही स्लरी टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे भाजीची। एकदम झटपट आपली ही गावरान मटणाची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही ही ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, तांदळाची भाकरी, चपाती, भात यासोबत एन्जॉय करू शकता। एकदम भन्नाट लागते। मोजक्या साहित्यामध्ये आपला मटणाचा झणझणीत रस्सा तयार झालेला आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।